फेसबुकमध्ये आजकाल फेसबुक म्हणण्यापेक्षा आपण मेटा म्हणू, की ज्याच्यामध्ये वेगवेगळे ॲप्स आहेत, की फेसबुक असेल, इंस्टाग्राम, थ्रेड. आणि आजकाल प्रत्येकजण हा पेड प्रमोशन मॉडेलवरती यायला लागला आहे. म्हणजे जर एखादी सर्व्हिस आजपर्यंत वापरली तर ती तुम्हाला एकदा सवय झाली की त्याचं हळूहळू तुम्हाला ते पेड व्हर्जनकडे न्यायला चालू जातं. जर व्हॉट्सअप आपण जर स्पेसिफिकली विचार केला तर व्हॉट्सअपमध्ये आत्ता एक रेग्युलर व्हॉट्सअप आणि एक व्हॉट्सअप बिझनेस अशा दोन ॲप्लिकेशन आहेत. व्हॉट्सअप बिझनेस जर आपण वापरत असू तर त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज म्हणजे पेड प्रमोशन ही फॅसिलिटी आधीपासून आहे. त्याचे जवळपास काहीतरी $20 का $25 पर मंथ आपण आत्ताही पे करतो. म्हणजे जर तुमचं काही कॅटलॉग असेल, सर्व्हिसेस असतील, प्रॉडक्ट्स असतील तर त्याचं मार्केटिंग आपण त्या पेड ॲडव्हर्टाईजमधून करायचं. पण आता जसं लास्ट वीकमध्ये गुगलनी AI मोडचं सर्च ऑन केलं आणि त्याच्यासाठी ते हळूहळू पैसे चार्ज करायला चालू करणार. सेम कन्सेप्ट आता प्रत्येक बिझनेस हा चालू करायचा प्रयत्न करतो आहे. त्याचं एक एक्झाम्पल म्हणून आपण मेटा व्हॉट्सअप हे म्हणू शकतो. त्याच्यामध्ये व्हॉट्सअप आणि व्हॉट्सअप प्लस ह्या दोन फीचर्स आणतील. व्हॉट्सअपमध्ये जर मी ब्रॉडकास्ट एक्झाम्पल की 200 लोकांना करू शकतो, ते व्हॉट्सअप प्लसमध्ये मी 5000 लोकांना करू शकेन. आणि त्या फीचरसाठी म्हणून त्यांनी आत्ता एक रँडम फीचर्स त्यांनी दिलेले आहेत आणि $13 म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली $280-290 त्यांनी चार्ज करायचं सांगितलेलं आहे, मंथली सांगितलेलं आहे. आणि त्याचे मेन बेनिफिट हे लोकांना जास्त होतील की जे बिझनेस रिलेटेड आहेत. पण याचा ड्रॉबॅक असा आहे की जे विषमता ज्याला म्हणतो की आपण पुअरर गेट्स पुअरर अँड रिचर गेट्स रिचर, तर ती फळी निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण जर काही फीचर्स मला रेग्युलर युजरला मिळणार आहेत आणि काही फीचर्स हे फक्त पेडला मिळणार आहेत, तर त्याच्यात नक्कीच विषमता होईल. ह्याचा पोलिसांनासुद्धा त्रास होऊ शकतो. पोलीस इन द लॉ एन्फोर्समेंट एजन्सी जर एखादी फीचर पेडमध्ये जर देणार नसतील, व्हॉट्सअप मेटा कंपनी जर पोलिसांना की ते सांगतील की हे पेड युजर होता त्यामुळे आम्ही त्याची इन्फॉर्मेशन ठेवली नाही, तर मग इन्व्हेस्टिगेशन्समध्ये पण त्याचे ड्रॉबॅक्स दिसायला लागतील. मेटानी मागच्या 2 ते 3 महिन्यापूर्वीच त्यांचं एंड टू एंड सबस्क्रिप्शन जे सगळ्यात त्यांचं USP होतं, म्हणजे लोक इंडियामध्ये का व्हॉट्सअप प्रेफर करायचे, तर त्यांचे सिक्युरिटी एंड टू एंड इन्क्रिप्शन. म्हणजे व्हॉट्सअपमध्ये मी आणि समोरचा माणूस मध्ये जे काही कॉन्व्हर्सेशन झालं आहे ते फक्त आम्ही दोघंच बघू शकत होतो. पण ती फीचरसुद्धा त्यांनी फायनान्शियल कटिंगच्या नावाखाली बंद केली. म्हणजे आता आपण जे काही एकमेकांना मेसेज करतो ते इझिली ते बघू शकतो. पण ही फीचर जर त्यांनी सांगितलं की तुम्हाला पुढे जाऊन की $13 आम्ही ही मंथली सर्व्हिस म्हणून विकतो आहे, तर मग ह्याच्यात विषमता निर्माण झाली की रेग्युलर जो युजर आहे त्याचे राईट्स वेगळे आहेत, पेड युजरचे राईट्स वेगळे आहेत. मग ह्या जेव्हा आपण राईट्स डिफाईन करतो तेव्हा ते लॉ एन्फोर्समेंट एजन्सीजसाठी काय आहेत की तिथं युजर वाईज डिक्लेअर केलं जाणार आहे का त्यालाही काही प्राईस कॅटेगरीमध्ये कॅल्क्युलेट केलं जाणार, हे असे भरपूर क्वेश्चन्स येणं गरजेचं आहे. एकीकडे आपण बघतोय महागाई वाढत चाललेली आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने एक नवीन म्हणजे अर्थात एक बिझनेस झाला आहे हा नवीन, सर्वसामान्यांना कुठेतरी मोठा फटका बसू शकतो. कारण इंडियन्स खूप मोठं यंग जनरेशन, वर्ल्डमधलं सगळ्यात मोठं पॉप्युलेशन आपल्याकडे आहे आणि आपल्या इथं लोकांना फ्री म्हटलं की खूप सवय लागते. आणि व्हॉट्सअप, मेटा, फेसबुक यांनी आजपर्यंत आपला फ्रीच्या नावाखाली आपला इंडियन्सचा डेटा हा खूप घेतला. म्हणजे जर 18 ते 30 ह्या वयोगटातला जर आपण म्हटलं तर तुम्ही इमॅजिन करा की तुमचा मुलगा, तुमची मुलगी हा दिवसातनं 5 फोटो तर अपलोड करतो, 2 व्हिडिओ तर अपलोड करतो. म्हणजे गेल्या 10 वर्षात जे तुम्हाला फ्री दिलं गेलं, 10 इयर्स इंटू डेली 5 फोटो, किती डेटा फेसबुककडं आहे. आणि आजकाल जर तुम्ही बघितलं AIमध्ये जर तुम्ही प्रॉम्प्ट दिला तर एखादा इमेज हा व्हिडिओ बनतो. आणि आजकाल आपण सगळे मोबाईल जे आहेत ते हाय डेफिनेशन कॅमेरेवाले वापरतो. त्यामुळं जो फोटो आपण मोबाईलमध्ये क्लिक केला आहे तो ॲटोमॅटिकली हाय डेफिनेशनमध्ये स्टोअर झाला की त्याचा उपयोग कोणीही कसाही करू शकतो. धोकेही खूप आहेत. आणि ह्याच्यात धोके म्हणण्यापेक्षा काय आहे की त्याच्यात जर त्यांनी प्रायोरिटाईज केलं की इफ यू आर अ परचेस युजर
देन ओनली वी कॅन एबल टू सिक्युअर युअर डेटा. तर जास्त रिस्क निर्माण होईल. म्हणजे तुमचे फोटो व्हायरल होऊ नयेत म्हणून तुम्ही पैसे देताय. मग हे एक्स्टॉर्शन किंवा ब्लॅकमेल तेच झालं. मग ह्याच्यामध्ये डिफरन्शिएट करण्यासाठी काय? आणि जर अशा सर्व्हिसेस सिक्युरिटी रिलेटेड आल्या तर मग आपलं ॲज अ इंडियन गव्हर्नमेंट आपल्याला लॉजमध्ये चेंजेस करावे लागतील. कारण आपल्याकडं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये फक्त इंटरनेट युजर म्हटलं किंवा व्हॉट्सअप युजर म्हटलं. पण त्याच्यातला आता क्वेश्चन निर्माण होईल की व्हॉट्सअप युजर म्हणजे काय? व्हॉट्सअप रेग्युलर युजर, बिझनेस युजर का प्लस युजर? मग त्यात पण तुम्ही कुठलं पॅकेज घेतलं आहे? प्रो घेतलं आहे का त्यांचे जे काही मॉडेल्स येतील त्यातलं घेतलं आहे? असे अनेक क्वेश्चन निर्माण होतील. म्हणजे फायदेशीर आहे का महाग आहे आणि धोकादायक सुद्धा असेल? नाही, मी आत्ता जसं एक्झाम्पल दिलं की उद्या जर यांनी सांगितलं की तुम्हाला सिक्युरिटी हवी असेल तर पैसे भरा, तर मग तो मला ऑप्शनच नाही. एक तर मला ते बंद करावं लागेल वापरणं. पण आजकाल गव्हर्नमेंट ऑफिसर्स पण ग्रुप जे आहेत ते व्हॉट्सअपचे आहेत. किंवा एखादी मी कंप्लेंट करायला गेलो तर त्याचं अपडेट मला व्हॉट्सअपलाच येतो. मग ती सर्व्हिस काही असू दे, जे काय असेल. मग आत्ताच्या कंडिशनला व्हॉट्सअप बंद करणं हे इंडियन युजर्सला परवडणार आहे का? आपल्याकडं आत्ता त्याचा अल्टरनेटिव्ह आहे का? तर आन्सर आहे नाही. म्हणजे आपल्याला त्याचं पेड व्हर्जन वापरावंच लागेल. आणि जर कोणाला वापरायचं नसेल तर मग त्याला कमी फीचर्स वापरावे लागतील. म्हणजे तो परत मी जसं म्हणलं की आर्थिक विषमता निर्माण करायच्या साईडला तो पॉईंट जातो. मी रोहन न्यायाधीश, डिजिटल टास्क फोर्स फाउंडर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.